ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे किंवा त्याच्याबद्दल एवढी क्युरिओसिटी कशामुळे आहे? तो जो ब्रह्म आहे तो षडंग सहित ब्रह्म आहे. षडंग म्हणजे 6 अंग, षड अंग. तर छंद, निरुक्त, छाया, कल्प, व्याकरण आणि ज्योतिष अशी त्याची 6 अंग आहेत ब्रह्म्याची. षडंग सहित वेदब्रह्म जो आहे त्या वेदब्रह्माचे चक्षु म्हणजे डोळे कोण आहेत तर ते ज्योतिष आहे. ज्योतिषशास्त्र जर एकच आहे तर आता बऱ्याच संकल्पना आल्या आहेत. टॅरो कार्ड रिडिंग असेल, नाडी भविष्य असेल, ज्योतिषशास्त्र असेल. तर मग हे सगळे त्याचीच वेगळी पद्धत आहे किंवा याला किती मान्यता आहे ज्योतिषशास्त्रामध्ये? टॅरो कार्ड मला असं वाटतं ही थोडी पाश्चिमात्य आहे. नाडी ज्योतिष हे दाक्षिणात्य ठिकाणी खूप प्रचलित आहे. त्याच्यामध्ये 150 नाड्या आहेत आणि अगस्त्य मुनींनी सांगितलेले आहे. सर्व गोष्टी मांडल्यानंतर एक आपली कुंडली तयार होते. तर त्या कुंडलीवरून जे माणसाचं भविष्य आहे ते आधीच ठरलेलं असतं. पुनर्जन्माची कल्पना जी आहे ना ती पुनर्जन्माची कल्पना मान्यच करून पुढे जावं. तुम्ही जे काही क्रियमान जे काही केलेलं आहे, जे काही आणि पूर्वी जी कर्म केली तुम्ही त्या कर्माची फळं तुम्हाला या कर्मात भोगावी लागतील. राशी ज्या आहेत त्या 12 राशी आहेत. तर फक्त 12च का, म्हणजे 13 का नाहीत किंवा 11 का नाहीत? प्रथम जो विषय होता तो नक्षत्रांचा. जे ज्योतिषशास्त्र जे प्रथम जे विकसित झालं ते नक्षत्रांच्या आधारेच विकसित झालं. देव माझी जर तुलना करत असेल तर देव माझी तुलना माझ्या स्वभावासोबत किंवा माझ्या कर्मावर करत असेल, ना की मी किती वेळा देवाचा जप केला आहे किंवा किती वेळा मी मंदिरामध्ये गेले, यावरती माझी तुलना करत असेल. बरेच जण शनीचे 7.5 यांना खूप घाबरतात. तर नेमकं शनीचे 7.5 म्हणजे काय असतं आणि ते ओळखायचं कसं की माझ्या मागे 7.5 आहे? जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला वाटत असेल या गेस्टला आपण आपल्या चॅनलमध्ये बोलूयात, तर कमेंटमध्ये तसं नाव मेन्शन करा. आम्ही नक्की प्रयत्न करू त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना गेस्ट म्हणून आपल्या चॅनलमध्ये आणण्याचा. अशा नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्योतिषशास्त्राबद्दल आपल्या सर्वांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक कुतूहल आहे. जसं की ग्रह, तारे, नक्षत्र हे आपल्या आयुष्यावर कशाप्रकारे काम करतात. त्याचबरोबर राशी, प्रत्येक राशीचं वैशिष्ट्य काय आहे? 12 राशी आहेत, त्या 12 राशींचं वेगवेगळं वैशिष्ट्य कशाप्रकारे आपल्या आयुष्यावर काम करतं. त्याचबरोबर अशाच साऱ्या अनेक गोष्टी ज्या बेसिकपासून आपण समजून घेणार आहोत. ॲस्ट्रोलॉजर, ज्योतिषशास्त्र प्रदीप शालिग्राम सर. सर, खूप खूप स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मला स्पेशली ऑडियन्सला ज्योतिषशास्त्राबद्दल उत्सुकता खूप आहे, क्युरिओसिटी खूप आहे. तर तुम्हीच सांगा, ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे किंवा त्याच्याबद्दल एवढी क्युरिओसिटी कशामुळे आहे आणि नेमकं ज्योतिषशास्त्र काय आहे? एक मुख्य महत्त्वाची गोष्ट की तो जो ब्रह्मा उत्पन्न झाला, बरोबर. आपण ही कथा ऐकलेली असेल. विष्णूच्या नाभिकमलातनं ब्रह्मा उत्पन्न झाला. तो जो ब्रह्म आहे तो षडंग सहित ब्रह्म आहे. षडंग म्हणजे 6 अंग, षड अंग. तर छंद, निरुक्त, छाया, कल्प, व्याकरण आणि ज्योतिष अशी त्याची 6 अंग आहेत ब्रह्म्याची. त्यातलं वेदश्च निर्मलम चक्षु म्हणजे जे ज्योतिष जे म्हणावं तर ते त्या षडंगसहित वेदब्रह्म जो आहे त्या वेदब्रह्माचे चक्षु म्हणजे डोळे कोण आहेत तर ते ज्योतिष आहे. ज्योतिष हा पहिला मुद्दा. हे कशा करता तर ज्याप्रमाणे ते जे चैतन्य आहे ते आपण जर तुम्ही बघितलं असेल तर डॉक्टर डोळे चेक करतात. त्याप्रमाणे की ते चैतन्य जे आहे एक. दुसरं म्हणजे असं की ते चक्षु ते बघू शकतात ना. त्यांना चक्षुच का केलं? कारण ते बघू शकतात. कुठलं? पुढचं. बरोबर आहे की नाही? आपण पुढचं बघतो, आपण समोर बघतो, पुढचं काय ते बघण्याचं. आणि ज्योतिष हे की भविष्याचा घेण्यात येणारा मागोवा हेच आहे. त्याच्यामध्येच ती ज्योती, ईश हाच त्याचा फरक आहे. ज्योती आणि ईश. ज्योतिष प्रत्यक्षामध्ये हे ज्योतिष तो ईश प्राप्ती होण्याकरता म्हणून
असा विचार होता. त्याबरोबर मात्र अनेक गोष्टी येतात की त्याला कर्माचे सिद्धांत आहेत, त्यांचे स्वतःचे आयुष्यात जे काही संचित आहे त्याप्रमाणे पुढे प्रारब्ध, परत अशा म्हणजे संचित क्रियमाण प्रारब्ध या गोष्टी पुन्हा जशा जशा त्याच्याबरोबर जोडल्या जातात, मग तसं तसं गोष्टी फरक पडत जातात. म्हणून आयुष्य इतकी सुंदर अशी नाविन्यपूर्ण आहे. पण ज्योतिष म्हणजे पुढच्या भविष्याचा घेण्यात येणारा मागोवा. हाय. ज्योतिषशास्त्र जर एकच आहे तर आता बऱ्याच संकल्पना आल्या आहेत. टॅरो कार्ड रिडिंग असेल, त्यानंतर नाडी भविष्य असेल, ज्योतिषशास्त्र असेल. तर मग हे सगळे त्याचीच वेगळी पद्धत आहे किंवा याला किती मान्यता आहे ज्योतिषशास्त्रामध्ये? नाडी ज्योतिष हे दाक्षिणात्य ठिकाणी खूप प्रचलित आहे. बरं. त्याच्यामध्ये 150 नाड्या आहेत जवळपास, आणि अगस्त्य मुनींनी सांगितलेले आहे, वासिष्ठ ऋषींनी सांगितले. नाडी ज्योतिषाला खूप जास्त मान्यता आहे. पण नाडी ज्योतिष असं एकदम येत नाही. नाडी ज्योतिषाकरता जेवढं मला माहिती आहे, तुमच्या नावाची ती पट्टी यावी लागते. तुम्ही गेल्यानंतर ती पट्टी तयार असते असं नाही आहे. म्हणजे जसं की प्रश्न विचारायला जाताना पृच्छकाच्या मनात, पृच्छक म्हणजे विचारणार, त्याच्या मनात त्या प्रश्नाविषयी जितकी तीव्रता असेल, जितकं गांभीर्य असेल, तितकं त्या प्रश्नाचं उत्तर लगेच सापडतं असा अनुभव आहे. नाडी ज्योतिषाला पण तसंच आहे की जितका तो पृच्छक, जितका तो जातक स्वतःचं भविष्य जाणून घेण्याकरता जितका तो गांभीर्य म्हणजे त्याच्यात गांभीर्य असेल, गंभीरता असेल, किंवा त्याच्यामध्ये तेवढी ती खूप अशी आतून अशी जाणीव असेल, तर अनेक वेळा मग त्यांच्या नावाची ती पट्टी ती आलेली असते. आता थोडा फरक काय पडतो की त्या पट्टीचं आकलन करणं. बरं. म्हणजे त्याच्यामध्ये जी पट्टी येते त्याच्यामध्ये ते काही असं लिखाण करून येत नाही की हे असं आहे, हे असं आहे, इथनं इथे जा, तिथे मग तिथे पोचाल, तिथनं असं नाही आहे. तिथं सांकेतिक गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यावरनं एक प्रकारे त्याला डॉट्स जुळवणं म्हणतात की नाही, त्या पद्धतीनं ते जुळत तुमच्या काय घडणार आहे याबद्दल आणि याच्या अगोदर काय घडलं आहे याबद्दलची माहिती बाहेर पडते. त्या पण टॅरो कार्ड आता ही थोडीशी, मला असं वाटतं ही थोडी पाश्चिमात्य कल्पना आहे. ज्योतिषशास्त्राचा जर विचार करायचा झाला तर जे चार्ट असतो त्या चार्टमध्ये वेगवेगळे नंबर्स आणि काही ग्रहांचे नाव लिहिलेलं असतं, तर तो चार्ट रीड कसा करतात? मुळात बेसिकली चार्ट म्हणजे त्याला कुंडली म्हणतात. बरं. त्याला इंग्लिशमध्ये चार्ट, ते चार्ट, ती कुंडली, त्याच्यामध्ये एक मुख्य पहिलं जे स्थान आहे, तर ते पहिलं स्थान जे असतं ते स्थान म्हणजे लग्नस्थान. लग्नस्थान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेला मी त्या स्थानी उभं राहिलो आणि त्या स्थानी उभं राहून मी पूर्वेकडे बघितलं. मी पूर्वेकडे बघितल्यानंतर मला आकाशाचा जो भाग दिसला, कारण आपण जे बघतो ते आपण पृथ्वीवरून बघतो आहोत, बरोबर. त्यामुळे आकाशाचा मला जो भाग दिसला तो भाग मी तिथल्या नक्षत्रांच्या आकृतीनुसार किंवा नक्षत्रांच्या माहितीनुसार तो मी बघितला. आणि तो भाग, उदाहरणार्थ की जेव्हा आपण आत्ता बोलतो आहोत, तर आत्ता साधारणपणे जे काही वाजले आहेत, तर त्या अनुषंगानं की मी पूर्वेकडे तोंड करून बघितलं की आकाशातला कुठला भाग दिसतोय, आणि तो भाग मी तिथे लग्नस्थान, पहिलं स्थान, ते तिथे मी नोंदवलं. उदाहरणार्थ की आत्ताच्या हिशोबाने मिथुन लग्न आहे, किंवा मिथुनपेक्षाही वृषभ असेल, वॉट एव्हर इट इज, म्हणजे 2. बरं, इथे मांडताना घड्याळाच्या काट्याप्रमाणे मांडायचं नाही आहे, उलट मांडायचं आहे. म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 असं मांडायचं.
आणि मग त्याच्यानंतर मी बघायला सुरुवात करतो की ग्रह कुठे दिसत आहेत. मी सगळे अवकाशात बघतो. 2 काही नाहीये, मग 3 मध्ये की बाबा आता माहिती आहे गुरु मिथुन राशीमध्ये दिसतोय मला. ह्याच्याकरता ज्योतिषांनी खगोल निरीक्षण करण्याची ज्योतिषाची म्हणजे ही गरज आहे. आता उपलब्धता खूप आहे की सगळ्या गोष्टी एफेमेरीज म्हणतात त्याला. तर ते कालगणना चक्र सगळे किंवा सगळे मिळत आहेत, उपलब्धता आहे. गणितांनी आणि तंत्रज्ञानाने खूपच सोय केली आहे म्हणून. पण पूर्वी हे प्रत्यक्ष सारखं बघायला लागायचं आणि त्याप्रमाणे तुमच्याकडे रोज नोंदी ठेवायला लागायच्या असं. आणि मग त्याप्रमाणे मिथुन राशीमध्ये आत्ता गुरु आहे, मीनेला शनी आहे, वृषभेला हर्षल आहे, रवी आता धनु राशीमध्ये आहे. आता हे सगळे डिटेल्स मग त्यामध्ये तुम्ही हे सगळे तिथे भरायचे आणि मग ती कुंडली तयार झाली असं म्हणता येईल. अशा प्रकारे आणि म्हणजे ही कुंडली ही बेसिक कुंडली, ठोकळा कुंडली, बरोबर आहे. त्याच्यामध्ये 12 घरं आहेत. 12 घरांमध्ये आता एखादं आत्तापर्यंतचं सर्वात अशी चांगली पत्रिका ती कोणत्या प्रकारची असते, म्हणजे कोणत्या स्थानामध्ये कोणता ग्रह असलेला चांगलं मानलं जातं त्या? अहो तसं म्हणलं, जर तसं म्हटलं तर प्रभू रामचंद्रांची पत्रिका आहे ना, होय की नाही? प्रभू रामचंद्रांची पत्रिका आहे, कर्क लग्नाची पत्रिका आहे, होय की नाही? आणि काय म्हणतात ना, कर्केचा गुरु उच्चीचा, तुळेचा शनी उच्चीचा, त्याच्यानंतर दशमामध्ये मेषेचा रवी उच्चीचा आहे, मंगळ उच्चीचा आहे. हो, पण सगळं असून सुद्धा प्रभू रामचंद्रांना वनवास भोगायला लागलाय सर. आणि काय म्हणतात ना, पत्नीचं हरण झालेलं आहे, आईनी घराबाहेर काढलेलं आहे ना. त्यामुळे अशी उगीच बेस्ट पत्रिका वगैरे असले जे प्रकार असतात ना, ते काही थोडेसे तर काय म्हणतात ना, की शब्द असे वापरले जातात ना की ज्याच्यामुळे उगीच त्या गोष्टीबद्दल एक ना गूढता निर्माण करणं, अकल्टनेस विशेषतः गूढता, अकल्टनेस असं गूढ असं काहीतरी आणि ना असे काहीतरी शब्द वापरले की उगीचच भारदस्तपणा येतो, थोडं समोरच्याच्या मनात एक न आदरयुक्त भीती उत्पन्न निर्माण होत आहे. आणि मग त्यातनं त्या गोष्टींचा काय म्हणतात परिणाम असा होत असल्यामुळे आणि शेवटी त्याचा परिणाम अनेक वेळा आर्थिक फायद्यात होतो ना. जसं तुम्ही आता म्हणालात की सर्व गोष्टी मांडल्यानंतर एक आपली कुंडली तयार होते, तर त्या कुंडलीवरून जे माणसाचं भविष्य आहे ते आधीच ठरलेलं असतं का? एक लक्षात घ्या, आपल्याला मुळातच एकतर म्हणजे पुनर्जन्माची कल्पना जी आहे ना, ती पुनर्जन्माची कल्पना मान्यच करून पुढे जावं लागेल. प्रत्येकाचा पुनर्जन्म झालेलाच आहे. प्रत्येकाचा पुनर्जन्म होतोच आहे. काही जण आहेत, आमचे माऊली आहेत किंवा आमचे तुकाराम महाराज आहेत किंवा आमचे एकनाथ महाराज आहेत, आमचे रामदास स्वामी आहेत किंवा आमचे आणखीन चोखामेळा आहेत, आमचे नरहरी सोनार, अशीच सगळी काही मंडळी आहेत की जी या चक्रातनं बाहेर पडली. बाकी तुमच्या आमच्यासारखे मर्त्य जे आहेत ना, ते यामध्येच अडकलेले आहेत. त्याला एकच उपाय आहे, त्याला जो माऊलींनी जो तुकाराम महाराज सांगितला तो नामस्मरणाचाच उपाय आहे, यातनं बाहेर पडायचं असेल. आणि ते सुद्धा त्यांच्यासारखं खूप प्रचंड केलेत लोकांनी, नाही असे नाही. पण मी वानगी दाखल ही उदाहरणं दिली, ही खूप मोठी उदाहरणं आहे. पुनर्जन्म हा येणार हे मान्य केलं पाहिजे. एक तुम्ही जे काही क्रियमान जे काही केलेलं आहे, जे काही आणि पूर्वी जी कर्म केली आहेत की नाही, त्या कर्माची फळं तुम्हाला या कर्मात भोगावी लागतील. हा सिंपल नियम. उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला जास्त सोपं आहे. परशुरामाच्या जन्मामध्ये आईचा वध केलाय वडिलांच्या सांगितल्यामुळे, म्हणून रामाच्या जन्मामध्ये आई म्हणजे कैकेयी तिने वडिलांचं न ऐकता रामाला 14 वर्ष वनवास प्राप्त म्हणजे करायला लावलेला आहे. होय की नाही? निक्षत्रिय केली ना भूमी 21 वेळा परशुराम जन्मात. म्हणून पत्नी बायकोचं हरण झालंय ना, बायको बरोबर वनवासात राहून सुद्धा ब्रह्मचर्य पालन करावं लागलंय. म्हणजे हा कुटुंब सुख म्हणून काय नाही.
पत्नीचं हरण झालंय ना, त्याकरता युद्ध करावं लागले आणि ब्रह्महत्या घडली. म्हणजे कारण रावण ब्राह्मण होता आणि म्हणून ब्रह्महत्या घडली, भक्ताची हत्या घडली, कारण तो अतिशय श्रेष्ठ शिवभक्त होता, होय की नाही? आणि म्हणून त्यांची हत्या घडली आहे. आणि म्हणून ब्रह्महत्या घडली म्हणून कृष्णाच्या जन्मामध्ये स्वतःच्या कुलाचा क्षय लिहून ठेवलाय. ब्रह्महत्या घडली असता कुलाचा क्षय होतो. आणि म्हणून तो कुलाचा क्षय, स्वतःच्या कुलाचा क्षय बघितलाय ना, यादव कुलाचा क्षय कृष्णाच्या जन्मामध्ये. बरोबर आहे, होय की नाही? वालीचा वध केला. वालीचा वध कसा केला? तर अरे मला तुझ्यामध्ये आणि सुग्रीवाला सांगतायत की मला तुझ्यामध्ये आणि वालीमध्ये मला फरकच दिसत नाही, तुम्ही दोघे एकसारखे दिसतात, म्हणून तुझ्या गळ्यात तू माळ घाल. त्याच्या गळ्यात माळ घातली. तो लक्षात आल्यानंतर झाडाच्या आडून वध केलाय. बरोबर. जेव्हा थकून भागून, शेवटी त्या यादवांचं युद्ध बघून थकून भागून जेव्हा श्रीकृष्ण हे थकून कंटाळून येऊन बसले होते वनामध्ये, तेव्हा पाय पसरून बसले होते. ही कथा आहे अशी. आणि त्यांच्या अंगठ्याचा, इतका गोरापान असा तो अंगठा, आणि असं ते त्या लांबून त्या पारध्याला दिसलाय, तो फक्त अंगठा दिसलाय पायाचा, उजव्या पायाचा. आणि त्याच्या अगोदर दुर्वास ऋषींनी उष्टावलेली खीर संपूर्ण अंगाला फासलेली आहे त्यांच्या, कोणाच्या? कृष्णाच्या. आणि फक्त तेव्हा अंगठा राहिलेला आहे फक्त उजव्या पायाचा. तेवढाच फक्त त्या खिरीमध्ये म्हणजे खीर पुरली नाही, संपली. राहिलेला भाग तेवढाच होता. त्यामुळे बाकी सगळं शरीर वज्रासारखं होऊन सुद्धा फक्त तो अंगठा मात्र तो ह्युमन म्हणजे तो मानवी राहिला, तसाच राहिला. आणि पारध्यानं नेमकं तेच बघितलं, तोच अंगठा बघितला, झाडाच्या आडून बघितला. त्याला वाटलं की ते हरणाचं नाक आहे, असं गोरं पान आणि असं. आणि त्याने अचूक बाण मारलाय, आणखीन श्रीकृष्णाचा अंत झालेला आहे. मग असं म्हणता येईल का की पूर्वसंचित किंवा पूर्व कर्माची फळं मिळत नाहीयेत म्हणून? म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी देखील ती भोगलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की त्या पत्रिकेवरनं पूर्वजन्माचं किंवा त्या पत्रिकेवरनं मागच्या काही इन्व्हेस्टमेंट चुकल्या होऊ शकतात ना, मी कुठं नाही म्हणतो. पण म्हणून याच्या पुढे मग काळजी घ्यायची नाही का? याच्या पुढे काळजी घ्यावीच लागेल ना. मग तीच काळजी आहे. पूर्वीच्या जन्मात काही कृत्य घडलेली आहेत, कुठं नाही म्हणतोय, हो घडली आहेत ना. आणि भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगून ठेवलंय ना की या कलियुगामध्ये ठीक आहे ना की तुमचे जे संचित आहे, क्रियमाण आहे, आणखी त्याच्यामुळे प्रारब्ध तुम्हाला जे काही आहे भोगायचं आहे, ह्याला तुम्ही नामस्मरणाने, प्रत्यक्ष भगवंताच्या उपासनेने तुम्ही करू शकता. आणि त्याचबरोबर हे म्हणजे काय आहे, मागच्या बाजूचा बॅकलॉग कमी 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 करत आणायचा आहे आणि पुढचा बॅकलॉग होऊन द्यायचा नाही. हा प्रयत्न आहे. मागचं कमी कमी करत आणा, मागचे जे काही तुमचे आहेत ते भोगा आणि विषय संपवा. खरी गोष्ट आहे. म्हणजे तो जो काही तोटा झाला असेल तो तुम्ही कव्हर करत घ्या, किंवा जमेल तेवढं तुम्ही त्या व्यवहारातनं बाहेर पडा. ये न केनं प्रकारे ना की तुम्ही मागचं कमी कमी करत राहा आणि पुढचं वाढवू नका. नवीन तोटा न करणं हा महत्वाचा मुद्दा आहे. पण जुना तोटा जे घडलंय त्याच्यावर तुमचं काहीच नियंत्रण नाही आता. पण जे पुढे घडणार आहे त्याच्यावर तर तुम्ही नियंत्रण ठेवू शकताय ना. मग ते नियंत्रण ठेवलं पाहिजे. माझ्या हातामध्ये फक्त कर्मच आहे. कर्मच आहे. कर्म आहे, आणखीन उपासना आहे. नुसतं कर्म नाही, कर्माबरोबर उपासना आहे. उपासना म्हणजे तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे भगवंताशी तुम्ही जोडलं असलं पाहिजे. मला म्हणजे असं वैयक्तिक वाटतं की जर समजा देव माझी जर तुलना करत असेल, तर देव माझी तुलना माझ्या स्वभावासोबत किंवा माझ्या कर्मावर करत असेल, ना की मी किती वेळा देवाचा जप केला आहे किंवा किती वेळा मी मंदिरामध्ये गेलो आहे, यावरती माझी तुलना करत असेल. देव तुमची तुलना करत नाही. दुसरी गोष्ट अशी, स्वर्ग नरक मिळणं किंवा न मिळणं हे तुमच्या कर्मावरच अवलंबून. तुमच्या हातामध्ये बऱ्याच अंगठ्या दिसत आहेत. हां, त्याचा काही परिणाम वाटतोय तुम्हाला?
100%. त्याचमुळे मी या ठिकाणी पॉडकास्टमध्ये येतोय, आणखीन इतकं आलोय, आणखीन तुमच्याशी बोलतोय. कशासाठी घालतात नेमकं, म्हणजे त्याचं कारण काय असतं ते घालण्यामागे, किंवा कुणी घालावे कुणी न घालावे, आणि आता हे कसं घातल्यात आहे, तर त्या कधीपर्यंत घालाव्यात? एक म्हणजे असं की अनेक मार्ग आहेत. जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण जगामध्ये म्हणजे ती मेसोपोटियन संस्कृती होती, बॅबिलियन संस्कृती होती, सुमेरू होती, आणखीन अशा होती ना, त्यावेळेला देखील ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यामध्ये देखील उदाहरणार्थ माणिक हेच रत्न सूर्याकरता वापरले गेले, मोती हेच रत्न चंद्राकरता वापरले गेले. आत्ता सुद्धा केनियामधल्या त्या जरी काही जमाती असतील त्या असो, किंवा तुम्ही कुठल्याही देशात जा, त्या त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तरी आज देखील तिथे माणिक किंवा ज्याला रुबी म्हणतात इंग्लिशमध्ये, हेच रत्न सूर्याकरता. भारत आहे आणि इंग्लंड आहे आणि अमेरिका आहे म्हणून त्या ठिकाणी रत्न बदलला, रंग नाही बदललेला, तोच आहे. पुष्कराज हा इथेही गुरु करताच आहे, तिकडेही गुरु करताच. सफायर ज्याला म्हणतात, येल्लो सफायर, ब्ल्यू सफायर, नीलम, तो शनी करताच. एमरल्ड म्हणजे पाचू हा बुधा करता, कोरल मंगळा करता, राहू करता गोमेद आहे, आणि केतू करता लसण्या केतू आहे. आता नवीन आलेले जे हर्षल आणखीन आहे, तर हर्षल करता ओपल वापरला जातो अप्रॉक्स, म्हणजे एक असा एक हे आहे व्हाईट ओपल, किंवा त्याला स्पार्कलिंग ओपेल किंवा असं ओपेल म्हणतात, फायर ओपेल पण म्हणतात त्याला, किंवा आणखीन अनेक प्रकारे पण आहेत, वो ओपेल असं. हे नाना प्रकारची रत्न जरी आता इतकी वर्ष किंवा अलेक्झांड्रा नावाचा एक आहे जो हर्षल करता आपण वापरला, मान्य केला जातो. कारण अलेक्झांडर रशियामधला जो हे आहे, तर त्या ठिकाणी मिळालेला आहे अलेक्झांड्राईट, आणि त्याला रंग असे, त्याला खूप छटा असतात, त्याच्यामधनं प्रकाशाचा किरण सोडला तर छटा मिळते. जेवढ्या छटा जास्त, ॲप्रॉक्सिमेटली 10-12 छटा मिळाल्या तर अतिशय मौल्यवान वापरला जातो. आणि तसा 135 कॅरेटचा एक निजामाच्या ते काय चिन्ना म्हणून त्यांचं जे संग्रहालय आहे हैदराबाद, त्या ठिकाणी आहे. आता तो दाखवतात की नाही मला माहिती नाही, पण 135 कॅरेटचा आहे. त्याची अशी वदंत आहे की त्याची किंमत कोणीच करू शकत नाही आज पृथ्वीवर, एवढी किंमत आहे त्याची. पण त्याच्यामुळे वंशच्या वंश गायब झाले. आता कोणीच नाही आहे निजामांचं, प्रॉपर्टी त्यांची आहे किंवा असेल, अशा प्रकारे. हे रत्न आपल्या शरीरावर परिणाम करतात का? हो, करतात. पूर्वीपासून रत्नांचा उपयोग केला जात होता. भस्म, अजून रत्न भस्म करण्याची पण पद्धती आहेत, आयुर्वेदामध्ये आहेत. रत्न उगाळून लावण्याची पद्धत होती. रत्नांमुळे विषप्रयोग होऊ नये किंवा म्हणून याच्याकरता रत्न वापरली जात होती. कोहिनूर हिरा केवढी मोठी काढ्यातनं एक दंतकथा होऊन राहिलेला आहे. पण त्याच्यामुळे तो कोहिनूर हिरा जो आहे, पण त्याच्यामुळे तो ज्यांच्याकडे होता त्यांची राजघराणी ही कोहिनूरला श्राप पण भेटला आहे असं म्हणतात, कारण ज्यांच्याकडे तो गेलाय त्यांची सत्ता गेलेली आहे, आणि काही ना काहीतरी असंच होत गेलेलं आहे, ज्यांनी असंही म्हणता वापरलं. पण किंवा ब्रिटिश राजघराण्यांकडे जेव्हापासून गेला तेव्हापासून त्यांच्याकडे काय म्हणतात की म्हणजे स्त्रियांकडे सत्ता गेली. कोहिनूर हिरा फक्त स्त्रियांनाच लाभदायक आहे असं काही आहे? नाही, हे सगळे काय म्हणतात, या सगळ्या कारण इंग्रजांनी सगळ्यांवरती राज्य केलं आणि खूप मोठी सत्ता त्यांची होती, पण आज कोहिनूर हिरा त्यांच्याकडे आहे, आणि इंग्रज हे म्हटलं, इंग्लंड हे राज्य आता खूप इंग्लंड हा देश आता सध्या खूप एक लिमिटेड अशा एरियामध्ये आहे, म्हणजे जसे अमेरिका आहे, रशिया आहे, त्यांचा विस्तार खूप वाढलेला आहे, पण इंग्लंड आता तेवढं काही राहिले नाही आहे. याला कारण तुम्ही कोहिनूर हिरा म्हणताय का? असं कारण भारत कोहिनूर हिरा आपल्याकडे परत आणण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामुळे तसं करण्याची गरज नाही, असं काही नाही आहे. ते राजघराण्याशी संबंधित आहे. मी एक व्हिडिओ बघितला होता, त्या व्हिडिओमध्ये कोहिनूर हिऱ्याची पूर्ण जे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत, म्हणजे ज्यांच्याकडे तो जात राहिला, तर ज्यांच्याकडे गेल्यानंतर
काही कालावधीनंतर त्यांचं राज्य म्हणजे गेलेलं आहे किंवा त्यांना कोणीतरी हरवलेलं आहे, नंतर तो हम्म. दुसऱ्याकडे आलेला आहे. त्यांचं पण म्हणजे हीच हिस्ट्री राहिलेली आहे कोहिनूर हिऱ्याची. पण जर तुम्ही बघितलं तर मात्र ज्या क्षणी इंग्लंडच्या राजगादीवर ज्या क्षणी त्यांची राणी बसली, राणी एलिझाबेथ बरोबर दुसरी, हम्म. त्याच्यानंतर तिने 80 वर्ष राज्य केले, 90 वर्ष, 80 वर्ष, आणि तिच्या मुकुटात तो कोहिनूर आहे असं मानलं जातं. लक्षात घ्या, रत्नांचा उपयोग हा एक प्रकारे पत्रिकेमधनं का सांगितलं जातो की त्या ठिकाणची म्हणजे त्या ग्रहाची शक्ती तुम्हाला प्राप्त होण्याकरता म्हणून. ते काम कसं करतं म्हणजे युनिव्हर्समध्ये असलेली पॉवर किंवा रेज ते ॲब्झॉर्ब करतात किंवा एक पहिला मुद्दा लक्षात घ्या की जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी सूर्य पण तरंगतोच आहे. सूर्याबरोबर सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये सगळे ग्रह तरंगतातच आहेत आणि 15 अंशाच्या वर खाली जात नाहीत ते. म्हणजे सूर्याचं जे विषुववृत्त आहे तर त्या विषुववृत्तापासून 7.5 अंश उत्तर आणि 7.5 अंश दक्षिण या 15 अंशाच्या रेंजच्या बाहेर कुठलाही ग्रह सूर्याभोवती फिरत नाही. तो गेला आणि 40 अंशावरनं टॉपवरनं फिरतोय मी असलं नाही. सूर्याचं विषुववृत्त आहे त्या 15 अंशाच्याच रेंजमध्ये सगळे फिरतात. कोणी वर असेल कोणी खाली असेल पण त्याच्या वर खाली त्याच्यापेक्षा जास्त नाही. ते क्रांतिवृत्त आहे. पहिली गोष्ट. एक, ते सगळे तरंगत आहेत. ते कसे तर त्यांच्यामध्ये देखील एकमेकांमध्ये चुंबकीय तत्व आहेत. ते एकमेकांवर चुंबकीय आकर्षणातून ते तिथपर्यंत आलेले आहेत. म्हणजे जी रुबीची म्हणजे जी किंवा माणिकाची जी काही तत्व आहेत ती सूर्याच्या तत्वाबरोबर कशी काय जुळत आहेत. मोत्याची किंवा चंद्राची जी काही पाण्याशी संबंधित किंवा जल म्हणजे प्रवाहाशी संबंधित किंवा पांढऱ्या रंगाशी संबंधित ही सगळी जी तत्व आहेत दिसताना पण तसाच दिसतो चंद्र, होय की नाही. तुम्ही बघत असाल त्याचा रंग म्हणून तो मोती कलर जो मानला जातो तो मोती कलर तो चंद्राचा रंग आहे आणि तो तसाच त्या ठिकाणी समुद्रात त्या खाऱ्या पाण्यात सापडतो ज्याच्यावर चंद्राचा सगळ्यात जास्त प्रभाव त्याला पडतो, होय की नाही. भरती ओहोटी येते चंद्रामुळे येते. मग हे सगळं कसं हे त्यांनी ती संगती योग्य प्रकारे लावली आणि त्यांनी ते ज्ञान त्या ठिकाणी सगळ्यांना दिलं आणि ते पुढं आपण त्यांनी काय अभ्यास केला, त्यांनी त्यामध्ये काय त्यांनी संशोधन केलं, त्यांनी काय केलं असेल याची आपण कुठलीही माहिती करून न देता आपण प्रश्न उपस्थित करतो की असं कसं काय. राशी ज्या आहेत त्या 12 राशी आहेत. तर फक्त 12च का म्हणजे 13 का नाहीत किंवा 11 का नाहीत किंवा 18 का नाहीत. 18ला सुद्धा हिंदू धर्मामध्ये खूप मान्यता आहे. महाभारताचं युद्ध चाललं 18 दिवस. जे आपले अध्याय आहेत ते सुद्धा 18 आहेत. अजून बऱ्याच गोष्टी 18 आहेत भगवद्गीतेचे अध्याय. तर 18 का राशी नाही आहेत किंवा 18चं महत्त्व काय आहे आणि राशी फक्त 12च का आहेत. तर त्याच्या 12 राशी का झाल्या कारण रवी प्रत्येक रास ही 30 दिवसात भोगतो. रवीचा जो म्हणजे काय प्रत्यक्षामध्ये जो पृथ्वीचा प्रवास आहे. कारण आपण जे बघतो रवीला, रवी स्थिर आहे, रवी स्वतःभोवती फिरतंय कोण पृथ्वी आणि तिचा वेग किती आहे 1 अंश आहे रोज. कमी जास्त आहे थोडाफार व्हेरिए होतो पण 1 अंश अंदाज आपण धरूया. कधी कधी 57 कला पण आहे, कधी 1 अंश 6 कला 8 कला पण हा आता कसं आहे कारण पृथ्वी जे सूर्याभोवती फिरते ती लंबवर्तुळाकार फिरते, होय की नाही. एकदम ती गोल फिरत नाही म्हणून तो वेग कमी जास्त होतो. पण पृथ्वी स्वतः फिरते आणि आपल्याला दिसतं की रवी रोज उगवताना वेगळ्या स्थानी उगवते, बरोबर. ते बरोबर रवी आणखीन पृथ्वी यांचं जे संतुलन आहे ते 1 महिन्याचं आहे. पृथ्वी बरोबर 1 महिन्यामध्ये 1 रास भोगते तेव्हा आपण म्हणतो की रवीनी 1 महिन्यात 1 रास भोगलेली. जशी पृथ्वी पुढे जाते तसं काय म्हणतात आपण एकाच वस्तूकडे बघताना आपण जसं फिरू तसं तिच्या पाठीमागचं पण लगेच बदलणार आहे असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही जे म्हणलात की त्याच्या 12च राशी का याचं कारण असं आहे की पृथ्वी 1 महिन्यामध्ये 1 रास भोगते म्हणल्यानंतर 12 महिन्यामध्ये 360 अंश होतात.
म्हणून त्या 12च राशी घडल्या. असतं. बरेच जण शनीचे साडेसाती यांना खूप घाबरतात. तर नेमकं शनीचे साडेसाती म्हणजे काय असतं आणि ते ओळखायचं कसं की माझ्या मागे साडेसाती आहे किंवा नाही? शनी महाराजांची साडेसाती म्हणजे असं आहे की शनी महाराज तुमच्या व्ययस्थानी येणं म्हणजे 12व्या राशीच्या, तुमच्या स्वतःच्या राशीच्या व्ययस्थानी येणं. उदाहरणार्थ तुमची मीन रास असेल किंवा आत्ता ज्याप्रमाणे म्हणावं की आत्ता कारण मीन राशीला शनी महाराज आहे. म्हणजे मेष रास जी आहे, तुम्हाला जर राशी माहिती असतील तर मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशी आहेत. म्हणजे मेष रास जी पहिली रास आहे आणि आत्ता शनी महाराज मात्र मीन राशीला आहेत. मीन रास आहेत म्हटल्यानंतर आत्ता साडेसाती ही कुंभेला शेवटची, मीनेला दुसरी, आणखीन मेष राशीला ही पहिली आहे. आपल्या राशीच्या व्ययस्थानी म्हणजे 12व्या स्थानी 1 ते 12 आपल्या राशीच्या आधी शनी महाराज आले की साडेसाती सुरू होते आणि ती आपली रास आपल्या राशीनंतर आपल्या पुढची रास भोगून त्याच्या पुढे गेले की संपते. शनी महाराजांचा जो कालावधी आहे सूर्याभोवती फिरण्याचा हा 30 वर्ष आहे, बरोबर. त्यामुळे 12 म्हणजे 30/12 म्हणजे 2.5 वर्ष. त्यामुळे शनी महाराज एका राशीमध्ये 2.5 वर्ष असतात. हा साडेसातीचा विषय. त्यांची दृष्टी म्हणजे ती अतिशय श्रेष्ठ न्यायाधीश असल्यामुळे त्यांची मागे पण दृष्टी आणि पुढे पण दृष्टी. ते तुमचं भूतकाळही बघतात आणि ते तुमचं भविष्यही बघतात असं मानलं जातं. आणि म्हणून साडेसाती म्हणत असताना अडीचकी ही म्हणजे तुमच्या राशीच्या आधीच्या राशीमध्ये ते आले की ती अडीचकी सुरू होणार. ते 2.5 वर्ष ती रास भोगून तुमच्या राशीमध्ये 2.5 वर्ष म्हणजे तुम्ही आहात त्यावेळेला देखील तुमचं हे एक प्रकारचं काय आहे, एक प्रकारची तुमची परीक्षा. तुम्ही कसे वागता आणि तुम्ही काय चुकतंय का बरोबर आहे एकंदरीत कशा आहे. आणि त्याच्या पुढचं कुटुंब म्हणजे द्वितीय स्थान. सो 12वं स्थान स्वतःचं स्थान 1 आणि द्वितीय स्थान 2 असं 3 म्हणून ते 2.5 असं करून साडेसाती अशी मानली जाते. या काळामध्ये नेमकं होतं काय, घडतं काय नेमकं की साडेसाती लागली म्हणजे कोणतं काम आपलं होत नाही किंवा चुकीचं होतं, असं परिणाम काय असतो या साडेसातीचा आपल्या आयुष्यावरती? साडेसातीच्या मध्ये काय, साडेसातीमध्ये उलट लोकांची आयुष्य सुधारलेली आहेत. साडेसातीमध्ये लोकांची काय म्हणतात छान छान लग्न होतात, लोकांना मुलं बाळं होतात आणि घर होतं. शनी महाराज श्रेष्ठ न्यायाधीश आहेत. तुम्ही योग्य वागलात, तुम्ही प्रामाणिकपणे वागलात, तुम्ही ज्याला काय म्हणता येईल की अतिशय गर्व न करता, माजुरडेपणा न करता, उतणे मातणे असले प्रकार न करता तुम्ही जर प्रामाणिकपणे सहृदयतेनं योग्य प्रकारे तुम्ही जर काम केलं तर याच साडेसातीमध्ये सगळ्या प्रकारची सुख प्राप्त होऊ शकतात. जसं अभावितपणे त्या म्हणजे काय म्हणतात त्याच्या हातून शिवलिंगावर बेलाचं पान पडलं अभावितपणे, तसंच अभावितपणे घडलं आणि त्यामुळे शनी महाराजांनी लोकांना चांगली फळं दिलेली आहे, चांगलं घरदार दिलं आहे, मुलं बाळं दिलेली आहेत. कोणाला जर अगदी स्पष्ट म्हणजे राग नाही येतात पण पुत्राची कामना असेल तर पुत्रप्राप्ती झालेली आहे. बरं, त्याचबरोबर कित्येकांचे शनी महाराजांच्या काळामध्ये कित्येकांचे व्यवसाय असे उभारलेत की ज्याचं नाव ते प्रामाणिकपणे कष्ट केलेत, मन लावून कष्ट केले, स्वतःला झोकून देऊन कष्ट केलेत तर सगळ्यांना प्राप्त झाले. पण ते साडेसाती मला अशा प्रकारे उत्तम गेली हे सांगणारी लोक मात्र कोणी पुढे आलेली ती सगळी लपून आहेत, सगळी दबून बसले, कारण त्यांना ते हे करायचं नाहीये. पण मग ज्यांना मात्र त्रास झालाय ते बोलतात. माझा एक मित्र आहे,
त्याला स्थळ आलं होतं मुलीचं. दोघांचं प्रेम होतं, लव्ह मॅरेज आहे. आणि दोघांच्या घरच्यांनी जवळपास ते पूर्ण बघण्याचा कार्यक्रम झाला, सर्वांना पसंत पण होतं. पण ज्यावेळेस ते तारीख काढायला गेले, त्यावेळेस त्यांना त्यांच्या गुरुजींनी सांगितलं की षडाष्टक योग आहे, मृत्यू षडाष्टक योग. आणि त्यांनी अजून 1-2 जणांना विचारलं, त्यांनी सुद्धा सेमच सांगितलं की मृत्यू षडाष्टक आहे. तर त्या गोष्टीमुळं त्यांचं लग्न आता जवळपास म्हणजे सर्व मोडल्यात गोष्टी शांत आहेत. दोघांची खूप इच्छा आहे करायचं, पण या गोष्टीमुळं आईवडील पण घाबरलेत. आईवडील म्हणतात की आम्ही तर करायला तयार होतो, पण ही अशी गोष्ट समजल्यामुळे की दोघांचं लग्न झाल्यानंतर एकाचा मृत्यू हा अटळ आहे, तर या गोष्टीमुळं घरचे घाबरले. तरी मृत्यू षडाष्टक काय आहे यांनी म्हणजे खूपच मृत्यू मी षडाष्टक एवढ्या 25-26 वर्षामध्ये पहिल्यांदा हा शब्द ऐकलाय. स्वाभाविक आहे, कारण त्याचं म्हणजे लग्नाच्या बाजारात उतरलं की हे शब्द ऐकू येतात. आलं का लक्षात? जोपर्यंत लग्नाच्या बाजारात उतरत नाही तोपर्यंत हे शब्द ऐकू येत नाहीत. हा पहिला मुद्दा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की षडाष्टक योग म्हणजे तुमच्या राशीपासून म्हणजे उदाहरणार्थ की तुमच्या जोडीदाराची रास ही 6वी किंवा 8वी असते. राशी मोजण्याचा प्रकार असा आहे की स्वतःची रास स्वतःच्या राशीपासूनच सुरुवात करायची आणि मोजायची. उदाहरण घ्या, सिंह आणि मकर. सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर म्हणजे 6वी रास आहे. मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह 8वी रास आहे. हा षडाष्टक योग झाला. आता हा मृत्यू षडाष्टक का मानावा? कारण सिंहेचा स्वामी रवी आणि मकरेचा स्वामी शनी. आता शनी महाराज आणि रवी यांच्यामध्ये जरी पिता पुत्राचं नातं असलं तरी सुद्धा ते एकमेकांचे वैरी मानले जातात. त्यामुळे तो मृत्यू षडाष्टक योग घडला. बरोबर आहे. पण त्याच्यामध्येच मकरेचा मिथुने बरोबर, मिथुन राशी बरोबर देखील षडाष्टकच योग आहे. मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ, मिथुन 6वी आली आणि मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर 8वी आली. पण बुध आणि शनी महाराज या दोघांचं सख्य आहे, त्यामुळे तो प्रीती षडाष्टक योग झाला. षडाष्टकमध्ये 2 प्रकार आहेत. षडाष्टक म्हणजे 6वी 8वी रास हो सर. मग त्याच्यामध्ये फक्त काय की जर त्या राशींचे ग्रह जर एकमेकांचे शत्रू वैरी असतील तर तो मृत्यू षडाष्टक योग होईल. पण तोच जर एकमेकांचे तेच जर दोन्ही ग्रह जर एकमेकांचे मित्र असतील तर प्रीती षडाष्टक होईल. उदाहरणार्थ कर्क रास आणि धनुरास. कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु म्हणजे कर्केपासून 6वी रास आली धनु आणि धनेपासून 8वी रास आली कर्केची. पण कर्केचा स्वामी चंद्र आणि धनेचा स्वामी गुरु. गुरु आणखीन चंद्र यांचं सख्य आहे, मैत्री आहे, त्यामुळे ते प्रीती षडाष्टक झालं. हो की नाही? मात्र तोच जर म्हणजे धनु आणखीन वृषभ धरलं बरं का, धनु, मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ म्हणजे 6वं आलं आणि वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु 8वं आला. पण वृषभ आणखीन धनु यांचं मात्र मृत्यू षडाष्टक योग होतो. कारण गुरु आणखीन शुक्र, वृषभेचा स्वामी शुक्र आणि धनेचा स्वामी गुरु या दोघांमध्ये सख्य नाही ना, मग तो मृत्यू षडाष्टक मी तरी करत नाही. मी त्या मृत्यू षडाष्टक बद्दल थोडं सर्च केलं, गुगल सर्चवर वर केल्यानंतर त्यामध्ये असं आलं की मृत्यू षडाष्टक म्हणजे फक्त मृत्यूच नाही तर विचारांचा मृत्यू किंवा आपल्या भावनांचा मृत्यू होणे हा सुद्धा एक प्रकारे मृत्यू षडाष्टकच आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून कदाचित मी खूप माझं स्टेटमेंट मी करतोय, विधान प्रत्येक लग्नामध्ये 35% मतभेदे असतातच. असा येतो भावनेचा मृत्यू, तो भावनेचा म्हणा, आणखीन जाणीवेचा म्हणा, आणखीन काय काय कुठले मृत्यू तुम्हाला मानायचे काय होतच. एक महाभारतामध्ये ज्यावेळेस युद्ध सुरू होण्याच्या आधी कृष्ण सर्वांना आशीर्वाद देत असतात. त्यावेळेस द्रौपदी ज्यावेळेस अभिमन्यू आशीर्वाद घेण्यासाठी येतो त्यावेळेस कृष्ण आशीर्वाद देतात की येणाऱ्या काळाच्या परिवर्तनाचा तू म्हणजे तुझ्यामुळे परिवर्तन घडेल मोठा आणि तुझा येणारा मुलगा हा राज्य करेल. मग हे द्रौपदीला समजत नाही. नंतर ती दुसऱ्या दिवशी वगैरे नंतर ती श्रीकृष्णाला विचारते की तुम्ही म्हणालात की परिवर्तनाचं कारण अभिमन्यू बनेल, पण राजा अभिमन्यूचा पुत्र बनेल असं का? स्वतः अभिमन्यू का नाही बनणार? किंवा दुसरा दृष्टद्युम्न तो का नाही होणार?
स्वतः अभिमन्यू का नाही होऊ शकत? तुम्ही अभिमन्यूचा दृष्टद्युम्न हा मुलगा- द्रौपदीचा भाऊ होता. भाऊ होता, हो. दृष्टद्युम्न का नाही राजा बनू शकत किंवा स्वतः अभिमन्यू का नाही होऊ शकत राजा? अभिमन्यूचा मुलगाच का होईल? असं काय होणार आहे युद्धामध्ये की तुम्ही असं बोललात? मला तुमच्या बोलण्यामध्ये काहीतरी संकेत वाटतोय, तुम्ही मला तो स्पष्ट सांगत नाहीयेत. काय होणार आहे असं युद्धामध्ये? मला भविष्य सांगा. त्यावेळेस कृष्ण म्हणतात की भविष्य कोणच सांगू शकत नाही. हां, माणसाच्या आत्ताच्या स्वभावावरून मी काही सीमेपर्यंत भविष्य सांगू शकतो, पण पुढचं भविष्य हे कोणच सांगू शकत नाही. मग श्रीकृष्ण स्वतः देव असून ते म्हणतात की भविष्य कोणच सांगू शकत नाही. तर मला सांगा की ज्योतिषशास्त्र हे कोणत्या सीमेपर्यंत भविष्य सांगू शकतं? ते प्रत्यक्ष भगवंत, त्यांना सगळं माहिती होतं की. बरोबर. आणि म्हणून त्यांना अभिमन्यूचा वध हा त्यांना माहिती नव्हता की अभिमन्यू मरणार आहे हे माहिती नव्हतं का काय? माहीत होतं. माहिती होतं. बरं त्याच्यापुढे तुम्ही जे म्हणतात ना, ते त्यापुढे काय घडलंय की जेव्हा अश्वत्थाम्याने कृपाचार्यांच्या आणि बाकी सगळ्यांच्या मदतीनं त्याने अश्वत्थाम्याने दुसऱ्या दिवशी याच्या शिबिरात जाऊन पांडवांच्या म्हणजे द्रौपदीची जी मुलं होती 5 पांडवांपासून त्यांचा वध केलेला आहे. दृष्टद्युम्नाचा वध केलेला आहे, कारण द्रोणाचार्यांचा वध केला दृष्टद्युम्नाने, होय की नाही? आणि म्हणून मग त्यानंतर दुर्योधनाला सांगितल्यानंतर दुर्योधनाला अतिशय आनंद झाला आहे आणि मग तेव्हा त्यांनी म्हणजे प्राण सोडलात आणखीन हे केलंय. पण मग ते केल्यामुळे म्हणून अर्जुन आणखीन हे सगळे कुठे गेले तर अश्वत्थाम्याबरोबर म्हणजे अश्वत्थाम्याला शोधायला गेलेले. आणि मग गेल्यानंतर अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. ब्रह्मास्त्राचा प्रयोग केल्यानंतर अर्जुनाने देखील ब्रह्मास्त्र उत्पन्न केलं. या दोन्ही अस्त्रांच्यामुळे जी काही ऊर्जा उत्पन्न झाली त्याच्यामुळे पृथ्वी जळू लागली. म्हणून सगळ्यांनी त्यांची प्रार्थना केली की तुम्ही हा संहार होईल हा पृथ्वीचा, तुम्ही थांबा, ब्रह्मास्त्र मागे घ्या. म्हणून मग अर्जुनाने मागे घेतलंय. मात्र जो अश्वत्थामा आहे तो म्हणला की मला मागं घेण्याची हे माहिती नाहीये, मला शिकवली नाहीये मागं घेण्याची पद्धत, मला किंवा नावं घेण्याची जी रीत आहे ती मला सांगितली नाही. आणि म्हणून मग तेव्हा ते ब्रह्मास्त्र श्रीकृष्णाने अश्वत्थाम्याला उत्तरेच्या गर्भावर सोडायला सांगितलंय. उत्तरा कोण? विराट राजाची कन्या, जिला बृहन्नडाहून अर्जुनाने शिकवलं. म्हणून ती शिष्य असल्यामुळे म्हणून प्रत्यक्षामध्ये त्यांनी विराट राजाने त्यांना वाचवल्याबद्दल ती कन्या बृहन्नडेला म्हणजे अर्जुनाला अर्पण केली होती. अर्जुन म्हणला माझी शिष्य आहे, मी हिला पत्नी म्हणून घेऊ शकत नाही, ही माझी स्नुषा होईल. आणि म्हणून अभिमन्यूशी तिचं लग्न झालं. आणि अभिमन्यूचा गर्भ उत्तरेच्या पोटात होता आणि त्याच्यावर सोडलंय ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्याचं. आणि म्हणून त्याच्या कपाळात असलेला जो मणी होता तो काढून घेतला. आणि म्हणून तो अश्वत्थामा तो चिरंजीव असल्यामुळे तो मेलेला नाहीये, म्हणून तो फिरतोय सगळीकडे. हा झाला मुद्दा. आणि मग हे माहिती नव्हतं का श्रीकृष्णाला? असं कसं घडेल? आणि म्हणून हे माहिती असल्यामुळे म्हणूनच तुझा मुलगा करेल, कारण आणि मग त्याचं संरक्षण केलंय भगवंतांनी. आणि मग तो उत्तरेचा गर्भ जो आहे तोच परीक्षित म्हणून जन्माला आलाय. असं घडलं. मग हे त्यांना माहिती नव्हतं का? त्यांना अंतर्ज्ञान शक्ती होती, त्यांना माहिती होतं. ही वॉज नोईंग की सगळं हा नक्की कसं घडणार आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. पण हे सगळं घडणार आहे आणि हे त्यांनी टाळण्याचाही प्रयत्न केलेला नाही. त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे. आणि त्यांना हे माहिती होती की मला हे सगळं बघायचं आहे, मुझे देखना है. ते त्यांनी बघितलेलं आहे. आणि त्याच्याकरता म्हणून आवश्यक वेळेला त्यांनी आता जणू अर्जुनाला त्यांनी युद्ध कर म्हणून सांगितलंय. माहिती ना विनाश समोर आहे म्हणून, तरी सुद्धा ते करायला सांगितलं. याच्यावरनं विचार करा, त्यांना माहिती नव्हतं असं हे नाही. इथे सुद्धा अनेक वेळा असं घडतंच की आम्ही अनेक गोष्टी बघू शकतो. आज सकाळचीच केस आहे, ज्यांच्याकडे मी उद्योगाला गेलो होतो त्यांच्या मुलाच्या पत्रिकेमध्ये विवाह विच्छेदाचा योग होता. 2-3 वर्ष झाली होती जेव्हा आम्ही त्याच्याबद्दल मी तेव्हापासून त्याचा तो एक अर्कविवाह नावाचा विधी देखील केला होता, प्रयत्न केला होता. शुक्राची शांती होती की येन केन प्रकारे हा योग टळावा. पण शेवटी जरी त्याचं लग्न झालं तरी त्या कन्येच्या काही शारीरिक असमर्थतेमुळे किंवा वैद्यकीय कारणामुळे ती मुलगी निघून गेली आणि त्याची सोडचिठ्ठी झाली.
ते घडणार होतं. प्रयत्न करणं होतं आमच्या हातात, आम्ही प्रयत्न केले. जसे की म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी पण ते सांगितलंय, प्रयत्न करत राहा. जे काही घडतंय ते घडणारच आहे, मान्य आहे, कुठं नाही म्हणतोय, पण तरी प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यातनं गोष्टी बदलतात. उपासनेने गोष्टी बदलतात, भक्तीने गोष्टी बदलतात, नामस्मरणाने गोष्टी बदलतात 100%. एक म्हणजे काय की प्रयत्न आणि दुसरा विश्वास, या 2 गोष्टी असल्या तर हे तेच नामस्मरण अतिशय फलदायी ठरतं.